नमस्कार, मी संजीवताई बारमुळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा। आज आम्ही दिव्यांगाच्या विविध मागण्या घेऊन पूनम गेटच्या समोर सकाळी 9:30 वाजल्यापासून बसलो होतो। अद्याप आम्हाला कुठलाही अधिकारी भेटायला आले नसल्यामुळे आम्ही सगळे दिव्यांग बांधव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कॅबिनच्या समोर बसून त्यांच्याबरोबर चर्चा केली आहे। दिव्यांगाच्या विविध मागण्या अशा की घरकुल योजना असेल, 5% निधी असेल, 50% घरपट्टी माफ असेल, दिव्यांगाचा जो पेन्शन आहे तो वेळेवर येत नाही, अधिकारी एकमेकांकडे ढकलाढकली करतात, लाडक्या बहिणीची जी योजना आहे त्याच्यामुळे दिव्यांगांना सुद्धा नाहरकत त्यांनी योजना घेतलंय का नाही याच्यासाठी सर्टिफिकेट तहसीलदार बीडीओकडे ढकलतात, बीडीओ साहेब तहसीलदारकडे ढकलतात। आज बरेच दिव्यांग आहेत ज्यांना बोलता येत नाही, चालता येत नाही, अशा प्रकारचे 21 प्रकारचे दिव्यांग असताना प्रत्येक वेळी दिव्यांग बांधवाला आपल्या मागण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे GR असताना सुद्धा आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं दिवसभर। आज सकाळी 10 वाजल्यापासून आतापर्यंत आम्ही उपोषण गेटला बसलेलो आहेत, परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांनी आम्हाला भेट घेतली नसल्यामुळे आम्ही डायरेक्ट आमच्या आमच्या गप्प बसण्याचा अंत यांनी बघितल्यामुळं आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कॅबिनच्या समोर बसून आमच्या मागण्या, आमच्या व्यथा मांडलेल्या आहेत। तशाच त्यांच्याबरोबर आमची चर्चाही झालेली आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी सांगितलं की या विषयावरती एक बैठक बसू आणि पूर्ण बीडीओ साहेबांना बोलवून दिव्यांगाच्या ज्या काही विविध मागण्या आहेत त्या संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून याच्यावरती निरसन करू, तोडगा काढू। आज अशा पद्धतीने नियोजन ठरलेलं आहे।